नमस्कार, मी स्वप्नाली प्रधान। आज मी माझ्या टेरेस गार्डन मध्ये आलेले आहे आणि माझ्याबरोबर बघा आई सुद्धा आहे। आम्ही आज हार्वेस्टिंग करणार आहोत इकडे आणि आपल्या टेरेस गार्डन मधनं काय काय मिळू शकतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। एक छोटीशी झलक टेरेस गार्डनची सुद्धा। तुम्हाला जर का माहिती असेल आणि तुम्ही जर का माझा इट्स माय लाईफ वाला चॅनल बघत असाल तर आमच्या घरी खूप काम चालू होतं आणि त्यामुळे ह्या वर्षी आम्हाला खूप कमी झाडं लावता आली, पण त्यामध्ये सुद्धा केवढं आपल्याला काय काय मिळू शकतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता आम्ही एक नवीन प्रयोग केला आहे। तुम्हाला जर का वरती दिसत असेल तर हे बघा, हे ग्रीन नेट आहे। हे घातल्याने काय झालंय की टेम्परेचर जे आहे ते थोडं कमी झाले, त्यामुळे आम्हाला आता परत थोडी भाजी लावता येते। म्हणजे मी तुम्हाला आता दाखवते। हे बघा, हे आम्ही नवीन टाकलंय मेथीचं। जनरली काय व्हायचं, आमच्याकडे उन्हाळ्यात मेथी, कोथिंबीर ह्या सगळ्या भाज्या नाही यायच्या, फक्त पालक यायचा आणि बाकी अशा खूप कमी भाज्या यायच्या। तर आता हे बघा, छान मेथी आलेली आहे। ह्याचं पुढे मी अपडेट देईन तुम्हाला की कशी वाढली, काय झालं। तर त्यामुळे चला आज आपण पहिले हार्वेस्ट करूया। आपल्याकडे काय जे आता आहे ते मी तुम्हाला दाखवते। मी आणि आई दोघी हार्वेस्ट करणार आहोत आणि आई बघा तिकडे काहीतरी करते सध्या, मला वाटतं ती पानं वगैरे काढते। तर आपण ती आणि मी असे काय हार्वेस्ट करू शकतो ते बघणार आहोत आणि मी तुम्हाला एक छोटीशी गार्डनची झलक सुद्धा देते। चला व्हिडिओची आपण सुरुवात करूया। हाय, आपण व्हिडिओ करतो ऑडियन्सेस साठी, तर तू आता काय काढतेस ते सांग त्यांना। आज आपल्याकडे काढायला भरपूर गोष्टी आहेत। बरं, पहिल्यांदा आपण टोमॅटो काढूया। बर, बघ कसे छान लाल लाल झालेले आहेत। हो, आणि थोडेसे पिवळे झाले तरी काढता ते येतात, पण बरोबर? काढायचे, हो, थोडासा कलर तर- बदलला की काढून घ्यायचे। ठीक आहे, आता आपण टोमॅटोचं हार्वेस्ट करूयात। तुझ्या हातात देऊ का? हा. आई हे घे, ह्याच्यात काढ टोमॅटो। हा दे। हे बघ लाल लाल झालेत, छान हो, छान लाल झाले। मस्तच झालेत। तरी ह्या वर्षी आपल्याला तेवढी केअर नाही करता आली, हो, तेच पण ना। आता पुढे आपण पावसाळ्याचं काय कसं लावायचं हे नक्की सगळ्यांना हे सगळं दाखवूयात आपण pre-planning आणि करून व्यवस्थित आपण व्यवस्थित बाग करूया आणि लावूया। आपण लोकांना सुद्धा दाखवू शकतो की हा. ते कशी लावू शकतात। आणि छोटी टेरेस असेल तर तुम्ही आता काय हे करू असे आपण शकता। घेऊ काढून। हा, असंही काढायचं आहे ना। हा, ते पिकतात। आता मस्तपैकी आपण टोमॅटोची सूप वगैरे करू। टोमॅटो सूप करायचं आणि मागच्या कोशिंबीर। वेळेला काढले होते ना, त्याची मी नाही का चटणी केली आहे। हो, ती किती छान झाली आहे चटणी। शोध अजून कुठे आहेत? हे पण आहेत आहेत, भरपूर आहेत, पुढे पण आहेत। हिरवे हे जरा नंतर काढू। हा, हिरव्याची पण एकदा भाजी करूया काढून। हा, हिरव्या पण सुंदर टोमॅटोची लागते भाजी बघ। सुद्धा फार सुंदर लागते, ती सुद्धा करूयात यावेळेला आपण। आपण अजून केली नाही ना, आपण हिरवे हो. टोमॅटो काढून घेऊ नंतर हो, भाजी ती पण करायला। आपण शेअर करूयात आपल्या चॅनलवर। हो हो, खूप सुंदर लागते ती। हो, मलाही आंबट गोड, आवडते। आंबट हे गोड। सुकलंय आता, ही झाड हा, आता आता झालं त्यांचा सीझन, आता संपली। संपला। हा. त्या टोमॅटोच्या झाडांचं लाईफ साधारण 1-4 महिन्याचं असतं। तेवढ्या ह्याच्यात आपल्याला जेवढं मिळेल तेवढं। पण छान मिळाले ना। हो, चांगले मिळाले। थांबा, इकडे लपलेत। काढ काढ, हे बघ, हा बघ। सुंदर आहे। अजून टेरेस जी आहे शोधूया। ती सगळी व्यवस्थित व्हायची आहे आमची, कारण भरपूर सामान पडलंय, अजून काही काम बाकी आहे। ते सगळं सामान टेरेसवर डंप आहे। हे सगळं आता व्यवस्थित होणार आहे, कारण की आज जेव्हा आमचं सगळं काम संपेल तेव्हा हे सगळं सामान इकडून वेकंट होईल आणि प्रॉपर टेरेस जी आहे ती अरेंज होईल। अरे बापरे, हे कमी पडणार अगं, हे वाटतं भांडं आपल्याला। नाही छोटं पडलं, भांडं. बघ ना, अजून पुढे आहेत। मग काढ तू, काहीतरी वेगळं बघूयात आपण, ताटलीमध्ये ठेवू। जेवढे झालेत तेवढे काढ। ह्याच्यात काढतेस का सध्या? दे, सध्या मी ह्याच्यात काढते। बापरे, पडला वाटतं एखादा। भरपूर झालेत। हा, हो, हे बारशे पण काढून घेते आता। हा, तो उन्हाने खराब होतील। हो, ते होतील नंतर, ते घरात घरात ठेवले ठेवले की की होतात। आपण ते होतील। अजून हिरवे पण आहेत पुष्कळ। मग हिरव्याची आपण भाजी करणार आहोत ना? हिरव्याची भाजी करू। ह्याची पण कोशिंबीर केली, चटणी केली। हो, भाज्यांमध्ये भरपूर वापरले आपण। हे बघ, ह्या झाडाची पण आता ह्या झाडाला पण भरपूर दिसत भरपूर आहेत, आहेत, पिकलेले आहेत। पण हे जरा आता तिकडे रेलिंग वर गेले। हो, हा, हे बघ, हे पण आता राहू देत 2-3 दिवस, 2-3 दिवसात होतील ते।
हे सगळे लाल लाल छान काढून घे, वजनाने भरपूर लाल झाडं आहेत सगळी. त्याला. आणि वारा सुटला होता ना मध्ये, त्याने ती काठी लावून पडली. पण परत पडले ते. थोड्या मोठ्या काठ्या मिळाल्या नाहीत मला यावेळेला. परत हे भरत आलेलं आहे. हो, आणि तू म्हणत होतीस एवढ्या ह्याच्यात पुरतील. हो, मला असं वाटलेलं की एवढ्या भांड्यात पुरतील, म्हणून मी हे भांड घेतलं. आणि आई म्हणत होती की नाही पुरणार आता, बट ऑब्वियस ती बोलत होती तेच बरोबर होतं. तिकडे पण आहेत ते, बघते बघ. हे ना, हा ते बघ, ते 2 आहेत ह्याच्यावर. हा हा, छान. आणखीन दिसतात का? नाही, आता मला वाटतं आपण सगळे लाल, थोडेफार पिवळे असे सगळे टमॅटो आपण काढलेले. टमॅटोची झाडं बघा आम्ही केवढी लावलेली, भरपूर झाडं लावलेली आम्ही, आणि आम्हाला खूप टमॅटो मिळालेले. हा आधी सुद्धा हा, आम्ही बघ, इकडे एक हार्वेस्ट मोठा केलेले. आहे. काय आलं? हा इकडे एक छान आहे मोठा. बघू कोण नका. आता होतोय पिवळा. अजून होऊ दे, मग ठेव पिवळ्याला त्याला. होऊ दे. हा, आता सगळे काढून घेतले की सगळं काढून स्वच्छ हो, मग करून आपण ठेवायचं. झाडं काढून ते ग्रो बॅग्स पण क्लीन हे करू. बघ, भरपूर झाले. खाली नाही ना गेले कुठे. तोंडल्याचा वेल पण पसरला इकडे तिकडे. हो, तो पण आता आपल्याला व्यवस्थित चढवायचा आहे. तर आमचे गार्डन वाले मामा आले की ते करतील. तर इकडे आपण टमॅटो बघा किती झालेत. हे बघ, थाळा भरून टोमॅटो झाले बघ. आणि तू म्हणते टोमॅटो. बाप रे, हे बघ, मस्त टोमॅटो. मस्त टमॅटो मिळालेत आपल्याला. आणि आज आपण भरपूर हार्वेस्ट करणार आहोत, त्यामुळे खूप काय काय मिळणार आहे. अरे याला काय मागं दिसते पाहिजे आईला? थोडंसं. आई वांग्याचं झाड बघतीये, पण मला काय दिसल्यात तर मिरच्या, ज्या आपण आता हार्वेस्ट करणार आहोत. तर हे बघा, इकडे तुम्हाला मी दाखवते किती छान मिरच्या आल्यात, त्या हार्वेस्ट करणार आहोत. मेथी पण सुंदर आली आपली. हे बघा, आई काढ तू पण. काढ. आता हे season पावसाळ्यात छान नाहीये, येतील. त्याच्यामुळे त्या थोड्याच मिळतील आपल्याला. पावसाळ्यात फारच सुंदर येतात. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही कोणाकोणाला दिल्या मिरच्या, एवढ्या मिरच्या आलेल्या. झाली का ती? हो, झाल्यात त्या, काढून घेऊयात आपण. उन्हाळ्यात ना पॉलिनेशन नाही होत फुलांचं, त्याच्यामुळे काय हे बघ, ह्या पण किती आहेत. हा, त्याच्यामुळे ना ते कमी असतात, कमी मिळतं आपल्याला येईल. अरे वा, ही पण बघ किती मस्त दिसते. ह्याच मिरच्या पावसाळ्यात मस्त मोठ्या हो, होतील, भरपूर येतात आणि एकदम हेल्दी होतील. एक पडली बघ खाली. खाली पडली. दुसऱ्या झाडाला पण मला वाटतं एखादी लागलेली आहे, बघूया आता. आणि मिरचीची झाडं छान होण्याची ट्रिक सांग, काय ते तू काय करतेस आणि मिरची झाडं छान होतात? मिरचीच्या झाडांना काय घालायचं असतं माहितीये? केळ्याचं पाणी घालायचं, आणि चुना घालायचा, आणि ताक घालायचं. हा, ताक त्यांचं एकदम फेवरेट आहे. घालायचं. तुम्ही ताक दिलं मिरचीच्या झाडाला की मिरचीची झाडं फार सगळ्या छान झाडांना ना केळ्याचं पाणी वगैरे द्यायचं, कांद्याचं पाणी द्यायचं. त्याच्यामुळे आपण दाखवते व्हिडिओ कसं तयार करायचं. आई ह्याच व्हिडिओत तुम्हाला सगळ्या टिप्स देते बहुतेक. आणि मग आपण दाखवू त्यांना सगळं. हो, छान. आता आपण वांगी काढूयात. वांगी काढूया. हे बघ, ह्या वर्षीच लावलं हे पांढरं वांग. हो, किती छान आलंय ना, मस्त झालंय. आणि हे पण एक वेगळ्या जातीच लावलं आपण ह्या वेळेला. हो, आता आपण टेस्ट करून बघू हे कसं आहे. हे बघ, हे पण छान आलंय वांग. हे काढून घेऊ. हे झालंय. अरे वा, मस्त. ह्याच्यात ठेव. हे बघ, हे पण इथे लागलंय बघ, आणखीन एक छोटूस. हे बघ, हे बघ, त्याचाच आहे ना, त्याचाच छोटा भाऊ आहे ना. सुंदर आलंय. सगळ्यांना ना तर काठ्या लावून घेऊ, म्हणजे ना हो, त्यांना सपोर्ट मिळेल. हो. आणि पांढरं वांग हे काढून घेऊया, झाड तसं लहान आहे ते, त्याच्यामुळे. अजून ना झाड व्यवस्थित मोठं झालं की छान वांगी येतात. तरी मी पहिली फुलं काढून टाकली होती. हा, मोठी आणि छान येतात. मग आले. हे पण आपलं अजून छोटं वाटतंय मला, हे नंतर काढूयात आपण. ते नको आता काढायला. हे पण मोठी होतील एकदम. हा, होतील. ती पण अजून झाड मोठं झालं पाहिजे. इकडे अजून 2 लागली, ती पण आपण नंतर काढूयात. आणि ह्याला कळ्या लागल्यात बघ किती. बघ, अजून कळ्या. वांगी धरली पण. वांगी धरणार आता इकडे. भरपूर कळ्या आल्यात. ह्या वांग्याच्या अशा कळ्या असतात. पॉलिनेट झालेत ते. आता मी काढणारे कांद्याची पात. तिकडे भरपूर कांद्याची पात आलेली आहे, तर चला काढूयात. आणि त्याच्यामध्ये थोडंसं गवत आलंय, तर नंतर मी निवडली की पण तुम्हाला दाखवेन. पण त्याआधी आपण ही कांद्याची पात काढून घेऊ. तर ह्याच्यामध्ये मी लावली, तर ही कुंडी आहे. तुमच्या पण बाल्कनीमध्ये कुंडी एवढी जागा असेल तर तुम्ही आरामात लावू शकता. बघा केवढी कांद्याची पात आली आहे,
आणि ह्या वर्षी आम्ही बियाणं आणलेलं, त्याच्यापासून आम्ही ही पात लावली आहे. एकदम खालून चांगली काढ. हो हो, छान झाली आहे. छान झाली एकदम. आपल्याला काय त्याचे कांदे तयार करायचे नसतात. नाही, आपल्याला छोटं- पात छोटं. हवी, हा, म्हणून आपण लावतो. छोटे छोटे जे कांदे मिळतात ना, मद्रासी कांदे, त्या कांद्यांपासून सुद्धा आम्ही लावलेली आहे. तीही खूप छान लागते, ती लवकर येते, तिला थोडा वेळ लागतो, पण छान आली ही पात. एकदम बारीक बिया असतात कांद्याच्या. त्याचं दाखवलं होतं का तू व्हिडिओ? पासून लावताना दाखवलाय मी, बी पासून नाही दाखवलाय. अच्छा. पुढच्या वर्षी आपण दोन्ही लावू, हो, मग दोन्हीचे व्हिडिओ मी तुमच्या बरोबर चांगली शेअर पात करते. आता. हो, छान मोठी झाली, बाजारात मिळते तशी पाते. हे बघा, जवळून जर का तू दाखवू शकतेस, हो हो, छान जाड अशी मस्त सुंदर आहे. झाली खाली पात. कांद्याचं ते स्टॉक पण छान तयार हा. झालाय. आणि एवढूशा कुंडीत केलंय बघा आपण हे, तरी पण तुम्हाला किती छान यील्ड येऊ शकतं हे तुम्ही बघा. बाल्कनीत पण तुमच्या छोट्याशा लागू शकते ही कांद्याची पात. आणि ह्या गोष्टींना फार उन्हाची गरज नसते. एक 2-3 हो. तास ऊन मिळालं तरी पण पालेभाज्या आपल्या छान येऊ शकतात बाल्कनीत. बापरे, निघतेच अजून. हो, भरपूर आहे आणि त्या मोठ्या कुंडीत पण भरपूर आहेत. आता ही काढूयात आपण. हा, गवत आलंय ना, ते खूपच आलंय. शेणखतामुळे येतं ते. शेणखतामुळे आले, बरोबर. आणि मध्ये आपल्याला काढायला वेळ नाही मिळाला. पण मी तुम्हाला नंतर पूर्ण पात दाखवेन सगळी. आता मी पुदिना काढते आणि बघा किती छान झालाय पुदिना. आणि तुम्हाला जर का म्हणजे सांगू तर हे आम्ही काही असं फार ह्याला वेगळं केलं नाहीये. बाजारात जो आपला पुदिना मिळतो ना, जो आपण घेऊन येतो, त्याच्यात छान जाड काड्या ज्या असतात त्या काढायच्या आणि त्या लावायच्या की तुम्हाला असा छान पुदिना मिळू शकतो. पुदिना सुद्धा छोट्या कंटेनर्स मध्ये येतो, तुम्ही लावू शकता. छोट्या कंटेनर मध्ये आपण लावलेला आहे ना, हा बघ, हा, हा. तो पण दाखव, तो पण दाखव. हा छोटा कंटेनर आहे. अगदी छोटीशी कुंडी आहे ही. ती आतली कुंडी दाखव. आपली कुंडी उचलता येते का? हा, ही बघा, एवढूशा कुंडीत आलंय. अगदी छोटीशी कुंडी आहे. थांबा, मी तुम्हाला दाखवत. सोड, तू पकड. हा, हे बघा, आईने ही बघ. पकडलंय आणि एवढूशा कुंडीत छोटीशी केवढा कुंडी आहे. आलाय बघा. तो त्या साईडून दाखव. हा, हे बघा. बघा केवढा तर आलाय. तुम्ही असाही तुमच्या छोट्या बाल्कनी मध्ये पण लावू शकता, म्हणजे काहीच हरकत नाही. ही आमची कुंडी थोडी मोठी आहे म्हणून भरपूरच आलाय. आता हा मी काढते, पकड. मोठी कुंडी असली ना की त्याचे ते पानं वगैरे जरा जास्त मोठी होतात, पण आपल्याला चांगला मिळतो. आपल्या कामापुरता मिळतो छोट्या कुंडीत लावला तरी. हो, पुदिना काय फार अगदी कोथिंबीरी सारखा लागत नाही, हा, त्यामुळे तो पुरतो. पण ताजा ताजा काढला की त्याचा स्वाद खूपच छान असतो. बाजारातून आणलेला आणि हा पुदिना खूप फरक पडतो. हो, मोठी मोठी पानं आहेत बघ ह्या बाजूला. हो. चटणी करायला तुम्हाला काय कुठल्या रेसिपीत वापरायचं असेल, जसं बिर्याणी वगैरे. मी तर ताकाचा मसाला करणार आहे. हा, मला आपण काढून दे जरा भरपूर. ताकाचा मसाला करूया. आता एवढा पुदिना आम्ही घेऊन चाललोय आणि नंतर आम्हाला जसं लागेल तसं आम्ही परत काढत जाऊ. म्हणजे आम्ही काय करतो, ज्या दिवशी जेवढं करायचं ना त्या दिवशी काढून घेऊन जातो फ्रेश एकदम. तर हा पुदिना आता आम्हाला पुरणार आहे. हा बघा, आता मी मुळा काढते. आता हे जे मुळे होते ना, हा छोटाच राहिलाय बघा. हा आम्ही नंतर लावलेला. आणि का लावलेला आम्ही, कारण की ते ना असं आपण जेव्हा लावतो कुठल्या दुसऱ्या ग्रो बॅग मध्ये, म्हणजे हे टमॅटो मध्ये लावलंय ना, तर आपण दुसऱ्या ग्रो बॅग मध्ये लावतो ना, तर त्याने हेल्प होते त्या झाडाला, त्याच्यामध्ये पेस्ट येत नाहीत. म्हणून मुळा लावला जातो. तर आम्ही असा लावलाय. आता अजून आपण काढूयात. हा पण काढून बघायचा, पण हा तर वर नाही आलाय. बघ बरं. हा काढून बघूयात का? हा काढून बघ. नाही, हा पण नाही, हा छोटा आहे ना. हे सगळेच छोटे आहेत. राहू देत, नको काढू. पण ते काढूनच टाकायला लागणार आहेत हे आपल्याला. नंतर आपण काढूनच टाकू. हा आपल्याला असा एकच चालेल, मिळालाय, हरकत नाही. काय हरकत नाही, कापून खाऊ शकतो. हा. आता आई ना लसणाची पात सुद्धा काढते. लसणाची पात म्हणजे आपला लसूण असतो ज्याला मोड येतात, त्याने आपण लावलेली ही लसणाची पात आहे. तर ही पण काढते. काही गोष्टींमध्ये ही छान लागते एकदम. तर रेसिपीज मध्ये आपण वापरू शकतो. आणि वरनं हिला कट करतो ना जेव्हा, ही रिग्रो होते, म्हणजे
परत आपली ही भात तयार होते. आता आता आम्ही काढून टाकतोय कारण त्याचा सीझन संपलाय. पण नाहीतर आपण काय करायचं, ही बघा मी तुम्हाला दाखवते. ही लसणाची पात आहे, इथून अशी कट करून घेऊन जायची आपल्याला जेवढी हवी तेवढी. हे परत इकडून तुम्हाला छान परत लसणाची पात मिळणार. आणि हा बघा, एक मिनिट आई जरा हात काढ. नाही मी ते दाखवते हा. एक मिनिट हा, बाजूचं काढून. हा एक मिनिट, फार हे आलंय. ते राहू देत, बाजूला कर, मी दाखवते त्यांना. हा जो आहे ना, ही कांद्याची पात आहे. हे आम्ही असंच लावले. आता घरात आपल्या कधी कधी कांदे असतात ना, त्यांना मोड येतात. मोड आलं की काय करणार, मग आम्ही असं लावतो की अशी आम्हाला कांद्याची पात सुद्धा मिळते आणि लसणाची पण पात आम्ही तयार करतो, म्हणजे लावतो. आता हे जेव्हा कांदे आपल्याकडे असे मोडवाले आलेले असतात आणि आपल्याला त्याला लावायचं असतं, तेव्हा अगदी थोडं नाही लावायचं, अख्खा कांदा जो आहे तो लावून टाकायचा, मग त्याने छान येते. आता ती जी तुम्ही पात बघताय, ती पात आम्ही 2दा-3दा कापून हार्वेस्ट केलेली आणि तरी ती परत परत येत राहते, ती रिग्रो होतं. त्यामुळे एकदम पहिल्यांदा आपण लावतो तर हार्वेस्ट म्हणून ते काढून नाही टाकायचं, त्याला फक्त वरनं कट करायचं. आता आम्ही हे सगळं काढून रिकामं करतोय, कारण की आता इकडे आम्ही काही थोड्या वेगळ्या गोष्टी पण लावू. आणि ही जी माती आहे ही आम्ही पावसाळ्यासाठी पण तयार करणार आहोत. त्यामुळे आज आम्ही हे सगळं काढून घेतोय. हे बघा आजचं हार्वेस्ट. आईच्या हातात 2 गोष्टी आहेत, टमॅटो आणि कांद्याची पात. इथे वांगी मिरच्या पण आहेत. आणि हे केवढं हार्वेस्ट झालंय. आता मला माहित नाही, व्हिडिओ जर का खूप मोठा झाला असेल तर 2 पार्ट मध्ये डिवाइड करून मी अपलोड करेन. पण हे बघा, मस्त भरपूर आपल्याला भाजी मिळालेली आहे. आता भेटूयात आपण वेगळ्या रेसिपीसह किंवा एका वेगळ्या गार्डन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि ह्या आज आपण ताज्या ताज्या हार्वेस्ट केलेल्या मस्त ऑर्गॅनिक भाज्या